हॅपी ॲनिव्हर्सरी बायको. परत बोल, जोरात बोल. हां, जोरात बोल ना. हॅपी ॲनिव्हर्सरी बायको. येत आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज आमची सकाळी खूप लवकर झाली आहे, म्हणजे लिटरली 6 वाजताच आम्ही उठलो आहे, कारण आज आमची ॲनिव्हर्सरी आहे. किती वर्ष पूर्ण झाले? 4 वर्ष पूर्ण झाले आम्हा दोघांना सोबत राहून. आय थिंक त्याच्या 4 वर्षापासून. आणि आज एक स्पेशल प्लॅन आहे. प्लॅन म्हणजे आम्ही बाहेर चाललो आहे, अलिबागला चाललो आहे, जस्ट फॉर 1 नाईट स्टे. आणि तिथे आज काय काय मजा मस्ती होते तुमच्याशी पण शेअर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आणि आज माझा नवरा खूप हॅप्पी आहे. ॲक्च्युली तो कालपासून खूप हॅप्पी आहे, थोडा जास्त एक्सायटेड झाला. आणि आज आम्ही ना खूप मोठी न्यूज एक तुमच्याशी शेअर करणार आहे, विच इज अ गुड न्यूज. नाही, बीचवर बसून आम्ही तुम्हाला सांगू की ती गुड न्यूज काय आहे. सो स्टे कनेक्टेड. खूप मोठी गुड न्यूज आहे आमच्यासाठी. सो स्टे कनेक्टेड. याने तुम्हाला एवढीशी हिंट तर दिलीच आहे. आता पुढे काय आहे, गुड न्यूज काय आहे ते तुम्हाला पुढे सांगते. सो त्याआधी सांगते की मस्त सकाळची आंघोळ झाली आहे, पूजा झाली आहे. आता मी पटकन ब्रेकफास्ट करणार आहे, जे की आम्ही कॅरी करणार आहे आणि ऑन द वे खाणार आहे. अव्यू झोपला आहे आणि आज आमच्याकडे निधीसुद्धा आहे, तर निधी पण आमच्याबरोबर येणार आहे. याची आंघोळ व्हायची आणि म्हणून तो यायला नाही म्हणत होता. म्हटलं बसून जा 2 मिनटं. असं काहीसं आहे. आमची ऑलमोस्ट पॅकिंग झाली आहे. अव्यूचे जास्ती कपडे आहेत. इकडल्या साईडला निधीचे आहे, माझे, प्रीतम आणि अव्यूचे तिघांचे कपडे इकडे आहे. आता थोड्या वेळाने मावशी येतील, म्हणजे ऑलमोस्ट 8ला येईल ती असं बोलली होती. सो ती आली, तिने झाडू पोछा केला की आम्ही मग निघू आमच्या प्रवासाला. आणि इथे अव्यूचे आता जे कपडे घालायचे ते सगळे आहेत. आणि ना 1 मिनटं तुम्हाला एक गोष्ट दाखवते. ही अव्यूला गिफ्ट म्हणून मनीषा मावशीने दिली होती, जी की खूप क्यूट आहे बॅग. तर मी म्हटलं चला आज आपण ना याचं उद्घाटन करूया, यात त्याचं काही सामान घेऊन जाऊया. त्याचं पण फोटोशूट करायला वगैरे थोडंफार काहीतरी लागतं. सो ह्या बॅग्स थ्रू आपण त्याचं फोटोशूट पण करू. सो असं काहीसं डिसाईड झालं आहे. इथे माझी छान छान पूजा झाली आहे. देवाला फुलं चढवल्यावरनं मला देव खूप सुंदर दिसतात. त्यानंतर तिथे थोडेसे ग्रेप्स आणि चॉकलेट्स ठेवले. अव्यू जास्तीच रडला तर कधीतरी पाहिजे अशा गोष्टी म्हणून. आज प्रीतमला सुद्धा आम्ही कामाला लावलं आहे. पाण्याची बॉटल पण त्यातच घालून घे, डायपर पण घाल आणि हे सगळं घाल. आणखी पण काहीतरी देते तुला. नाही हो, ते तोडून आणि धुवून भरायचे प्रीतम, म्हणजे त्याला रस्त्यात लागले तर. आज मी करणार आहे मेथी दाण्याचे पुऱ्या म्हणा किंवा पराठे. आणि जेव्हा आपण मेथी अशी भाजतो ना, तेव्हा अख्खा याचा जो सुगंध आहे ना, अख्ख्या घरभर दरवळतो. एवढा छान याचा सुगंध येतो भाजलेल्या मेथीचा. आणि इथे प्रीतम अव्यूसाठी ग्रेप्स वगैरे छान असे धुवून पॅक करतोय, कारण आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा तिकडे पण गेल्यावर काहीतरी लागेलच. सो त्यासाठी म्हणूनच ते मी सोबतच ना थोडे दालिया तळून घेत आहे, कारण आम्ही तिथे बीचवर बसून मस्त असा मुरमुऱ्याचा चिवडासुद्धा करणार आहे. सो त्यासाठी म्हणूनच निधी मला बोलली दालिया आणि शेंगदाणे भाजून घ्या. दालिया भाजून रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे मी थोडेसे जे आपले मुंगफल्ली असते ते सुद्धा इथे भाजायला घेतलं आहे. काय चाललंय? कोण हसत होता म्हणून? हां, वी ऑल डन. हे सगळं आमचं सामान आहे. त्यानंतर इथे पण आहे, ही आमची बॅग राहणार आहे. आणि प्रीतम, हां, ही अव्यूची बकेट, ज्यात तो पाणी खेळणार आहे भरपूर. आणि हे त्याच्यातले टॉईज, हे माती काढायला त्याला लागतं. आणि आज अव्यू हे शूज घालणार आहे, शूज, सँडल, चप्पल, वॉट एव्हर इट इज, कारण तिथे पाण्याचं राहील, कारण आम्ही बीचवर चाललो आहे. आपण हा बॉल पण घेऊन टाकू, बीचवर खेळायला छान वाटेल. जाऊ दे, काही नाही, तू आहे ना. छोटावाला नको? हा, कारण तो कुठे पण जाईल ना. आपण हा मोठा एक बॉल घेऊया. सो हे अव्यूचं खेळायच्या गोष्टी. अव्यू काय करते ते महत्वाची गोष्ट आहे. अव्यू उठतच नाही आज. आज आमच्या मावशी पण लवकर आल्या. अरे किती क्यूट दिसतंय. अव्यू चल, आपल्याला जायचं, बडा उठा. चलो उठो फटाफट. चल ना, उठ ना, आपल्याला जायचंय ना घुमी. अजून झोपायचेच आहे का? चला उठा पटापटा. अरे उठला रे, माझ्या बालूना उठला रे. चल ये पटकन आईचं बडी होऊन जा. नाही यायचं का तुला?
रस्त्यात झोप ना बाळ, चल ना. चलो उठतो उठतो. आता शाळेत जायला कोण नकला कला नाही. तो नखरे कसं शाळेत जायला तिथं उठतच नाही. अरे चला उठा 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 उठा. चल ना आपल्याला बोलून करायचं. हे रिस्की आहे. माझ्या गळ्यातलं चेंज करू का रे? माझ्या जाने गए काल पे. काय झालं? ए प्रीतम बघ ना, हा नखरे करताय. चल ना व्यू. चपल पाणी पाणी केलं. अव्यूची आंघोळ झाली मस्त पैकी. काय अव्यू? आता अव्यूला पटकन त्याचे बाबा रेडी करणार आणि मी पण रेडी होते पटकन. रेडी टू गो. का सगळे या सगळे या. थोडं घेते. ऍडजस्ट करा ऍडजस्ट करा. अव्यू बर. अव्यू कुठे चाललं? रेडी टू गो. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. फक्त बीचवर चाललो, बाकी काही नाही आहे. अरे गणपती बाप्पा मोरया. चल बियन बस ना. इकडेच बस. चलो आ जाओ मम्मा के पास. मम्मी के पास आ जाओ. मम्मी के पास. आई. चला तर आम्ही सगळे मस्त रेडी झालोय आणि आता आम्ही निघतो आहे. कुठे चाललोय? अलिबाग. अभिची झोप नाही झाली अजिबात. तो झोपीतच आहे. त्याला झोपीतून उठवलं, आंघोळ करवली आणि मग आता घेऊन निघालोय. कारण त्याला उठायचंच नव्हतं. रात्री खूप वेळ अंगावर येऊन झोपती. स्वतःशी झोप मोड करते, आमचीही करते. ओके बाय द वे, सगळ्यात आधी आता आम्ही चाललो आहे निधीच्या रूमवर आणि तिथनं थोडंफार सामान पिकअप करायचंय, ते करू आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघूया. ओके. आता आम्ही निधीच्या रूमवर आलेलो. तिथनं थोडंफार तिला सामान हवं होतं ते सगळं घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथनं पुढे निघालो. रस्ता ऑलमोस्ट सकाळी सगळा मोकळा होता. आम्ही काहीतरी 8-8:30च्या ड्युरेशनला निघालो होतो. त्यानंतर आम्हाला सिटी सोडायला 10:30 वाजले आणि त्यानंतर आम्ही मस्त असं एन्जॉय करत पुढे निघालो. त्यात एक गोष्ट खूप चांगली झाली की निधी काही दिवसांपासून आमच्या घरी आहे, त्यामुळे अव्यूला तिची थोडी सवय आहे आणि म्हणून तो आज तिच्याबरोबर मागे बसला होता. अदरवाईज तो मला अजिबात सोडत नाही आणि जेव्हा तो माझ्याबरोबर कंटिन्यू बसतो ना तर माझे हातपाय दुखतात किंवा एका साईडची जी कंबर आहे ना माझी ती मोस्ट ऑफ टाईम दुखत असते. आणि बघा बाहेरचं व्ह्यू इतकं सुंदर आहे. पूर्ण मेल्ट झालंय. दाखवा. नाही खाऊ शकणार? खाऊ शकता? टेस्ट कर. पूर्ण मेल्ट झालं ना? खाता येईल? कसं आहे? खाऊ शकते? झोपतच घेऊन आला. दे त्याला, दे मी भरवते. तू पण इथे ठेव प्रीतम मध्ये. त्याला पण दे, तिला पण दे. तो माझ्या तिथेच भरवते का त्याला? एवढे बसलाय. तू भरवते त्याला. घे. तू मगाशी खाली झाले ना गं बा. हा त्याचं ठेवून काढून दे म्हणजे तू आणि तुम्ही आरामात तिथे खाऊ शकाल. काही मुवमेंट्स आपण आपल्या आयुष्यातले कधीच विसरू शकत नाही, ज्यातला हा एक मुवमेंट आहे. आम्ही अलिबागला निघालो होतो आणि रस्त्यातच म्हणजे जसं आम्ही थांबलो होतो ना निधीच्या रूमवर, तेव्हा तिने ऑलरेडी तिथे एक ऑर्डर केलेला केक होता. तर तो आम्ही तिथनं घेतला आणि तो होता आईस्क्रीम केक, जो की आजकाल आमचा सगळ्यांचा फेवरेट झाला आहे. तर आम्ही तो घेऊन निघालो आणि आम्ही डिसाईड केलं होतं की आपण पुणे सोडलं की आपण कुठेतरी साईडला थांबून खाऊया म्हणून. आणि आता आम्ही तेच करत होतो, पण तो पूर्णपणे मेल्ट झाला होता. म्हणजे त्यातली जी मधली आईस्क्रीम होती ना दॅट इज ऑलमोस्ट मेल्टेड, पण तो इतका भारी वाटत होता खायला. आणि आता तुम्ही 2 मिनिटं आधी माझे एक्सप्रेशन्स बघितलं असेल की प्रीतम खातोय आणि त्याने मला अजिबात नाही भरवलं, आमची ॲनिव्हर्सरी असून सुद्धा. आणि माझा एक लुकच काफी असते, मग त्याने मला भरवलं अँड दॅट मुमेंट इज सो स्वीटवाला. आणि त्यानंतर आम्ही तिथे भरपूर वेळपर्यंत थांबलो. खूप सारं आमचं डिस्कशन झालं, पोट भरून आम्ही केक खाल्ला आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो.
आमची जर्नी मोस्ट ऑफ टाईम मस्त खातपितच असते. आता केक खाल्ल्यानंतर अर्धा तासानंतर आम्ही परत शेव मुरमुरा पण खाल्ला, जो की खूप टेस्टी होता. हे सुद्धा निधीने तिच्याकडनंच आणलं होतं. चला तर खातपीत आम्ही पोहोचलो आहे अलिबागला. जेव्हा इथे आल्यावर जो सी फूडचा फ्रॅग्रन्स असतो आणि ती जी थोडीशी ह्युमिडिटी असते त्याच्यावरून कळून येतं की आपण बीच साईडला आलो आहे. आणि आम्हाला सगळ्यांनाच बीच खूप आवडतं, म्हणजे मला, प्रीतमला आणि अव्यूला, कारण अव्यूला पाणी खायला आवडतं आणि आम्हाला सी फूड खायला आवडतं. आता एक खूप मोठा घोळ झाला आणि तो घोळ काय झाला तो तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी सांगते की अलिबाग बीच आमच्या घरापासून सगळ्यात जवळचा बीच आहे आणि आम्हाला तो बीच प्रचंड आवडतो. इथे थोडाफार रश असतो, लोक दिसतात, सी फूड असते आणि त्याचबरोबर एक ती वाईब असते जी की खूप शांती आणि खूप असं पीसफुलनेस आपल्याला देऊन जाते. तुम्ही जर कधी बीच गेले नसाल तर नक्की एकदा एक्सपिरियन्स करा आणि अलिबाग बीच खरंच खूप छान आहे. काय केलं तू? सांग. गोव्याचं लोकेशन जायचं होतं नागा, आलो अलिबाग आणि बुक कुठलं तरी दुसरंच केलंय हॉटेल. सो आमचा असा घोळ झाला की आम्ही हॉटेल ॲक्च्युली परफेक्ट बुक केलं होतं अलिबागलाच, पण त्याचे 2 लोकेशन्स होते. म्हणजे 2 लोकेशन म्हणण्यापेक्षा त्यांचे 2 ब्रांचेस होते, जे की एक आक्षीला होतं आणि एक अलिबागला होतं. आम्ही जो मॅपवर लोकेशन टाकलेला तो अलिबागचाच होता, पण आम्ही तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला ते हॉटेल दिसलं नाही आणि आम्ही परत त्या आक्षी बीचला गेलो, परत टाकून दुसरा लोकेशन. आम्हाला वाटलं तिथे असेल आणि तिथे गेल्यावर आम्हाला कळालं की तिथे नाही आहे बुकिंग आणि त्यांचं जे पहिलेचं होतं ना, म्हणजे अलिबागला जे त्यांचं हॉटेल आहे तिथेच बुकिंग आहे. आणि मग आम्ही परत अलिबागला आलो आणि असा आमचा कमीत कमी 1 तास तिथल्या तिथे गोलगोल फिरण्यात वेळ गेला आणि त्यामुळे आमचा थोडासा टाइमपास पण झाला, बट इट्स ओके. सांग निधी काय झालं? काहीच नाही झालं. वी आर एन्जॉयिंग. आणि हा माणूस जास्त एन्जॉय करते कारण फिश याला बोलावते आहे. अगं अरे ये मला खा लवकर. आम्ही 2 हॉटेल्स मध्ये चुकलोय. काय झालं ते तुम्हाला पुढे हॉटेलला जाऊन सांगते. मग फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो. बिकॉज आम्हाला थोडंफार सामान काढून वर न्यायचं होतं कारण यांच्याकडे लिफ्ट नव्हती. आम्ही फक्त हॉटेलचं रूम बघून बुक केलेलं, पण बाकी काही गोष्टी भरपूर साऱ्या नव्हत्या इथे. बट इट्स ओके, कारण आम्हाला फक्त इथे झोपण्यासाठी यायचं होतं. बाकी पूर्ण वेळ आम्ही जो बीच आहे तिथेच एन्जॉय करणार होतो. हॉटेल रूममध्ये पोहोचल्यानंतर थोड्या वेळ आम्ही तिथे आराम केला, थोडं रिलॅक्स केलं, सगळे फ्रेशनअप वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालो जेवण करण्यासाठी. तर जेवण करण्यासाठी आम्ही थोडंफार म्हणजे R&D करून गेलो होतो की जवळपास कोणतं चांगलं हॉटेल आहे म्हणून. आणि आम्हाला ना इथे एक शालीमार म्हणून हॉटेल भेटलं होतं जिथलं जेवण खरंच खूप छान होतं आणि म्हणजे सिम्पल हॉटेल होतं. व्हेज ॲज वेल एज नॉनव्हेज दोन्ही तिथे मिळणार होतं, म्हणून आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलेलो. तिथे आम्हालाच नाही तर अव्यूला सुद्धा भूक लागली होती, पण आता त्याला कसं बसं आम्हाला थोड्या वेळ बिझी ठेवायचं होतं. तसं आम्ही भरपूर स्नॅक्स वगैरे पण खाल्ले होते, पण जेवण ते जेवणच असते. आणि अव्यूचं इथे फेवरेट काम सुरू होतं ते म्हणजे चमच्यांशी खेळणं. त्याला स्पून्स खेळायला खूप आवडतं. म्हटलं आता जेवण येईपर्यंत त्याचं मनासारखं त्याला करू देऊ, नाहीतर तो परत मोबाईल मागेल किंवा बाहेर चल म्हणेल. आणि म्हणून त्याला आम्ही भरपूर वेळ तिथे त्याच्याशी खेळू दिली. आणि फायनली तिथे आमचं जेवण आलं. मी माझ्यासाठी सुरमई फ्राय आणि प्रीतमसाठी आम्ही पापलेट फ्राय असं मागवलं होतं. आम्हा दोघांना सुद्धा फिशचे वेगवेगळे प्रकार टेस्ट करायला नेहमीच आवडतं. आणि त्यानंतर आम्ही तिघांनी पण छान जेवण केलं. निधी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे तिने व्हेज थाळी मागवली होती. आणि त्यानंतर आम्ही परत हॉटेलमध्ये आलो आणि निवांत टाइम स्पेंड केला. मला फक्त मम्मी जायचं हो ना. माझी मम्मी माझी मम्मी माझी मम्मी माझी मम्मी तोंडावर हात लावला की माझी मम्मी डायरेक्ट तोंडाला हात लावून द्यायचा. माझी मम्मी माझी 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 माझी
माझी माझी माझी मम्मी. उई 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 उई. आमच्याकडे अव्यूला मोबाईलची सवय का लागली असेल याचं लाईव्ह रिझन मी तुम्हाला देते आहे. प्रीतमला जेव्हा कधी म्हटलं ना, प्रीतम मी दमली आता थोडा वेळ अव्यूला सांभाळतो, तो डायरेक्ट मोबाईल काढतो आणि त्याच्याबरोबर खेळायला लागतो. आणि अव्यूचं असं आहे की मग प्रत्येकच मुलांना मोबाईलमध्ये खूप इंटरेस्ट येतो आणि मी खूप रागवून थकली आहे, पण तरीसुद्धा यात काहीही फरक पडत नाही. चला असो, आता आम्ही निघालो आहे बीच साईड जायला, कारण अव्यू बरोबर मी आणि प्रीतमसुद्धा खूप एक्सायटेड होतो, कारण अव्यूला कळालं होतं की आपण बीच साईड आलो आहे. त्याला पाणी पाणी तो बोलत होता. कुठे चाललोय अव्यू? फायनली आम्ही चाललोय बीचवर. आराम असं काही झालं नाही, फक्त थोड्या वेळ लोळलोय आणि आता चाललोय बीचवर. सो स्टे कनेक्टेड. बतुई 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 पुता 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 पुजा पुता 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 अपुता 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 बीच आलं. आयलो अलिबाग तिथं येणार आहे. आयलो अलिबाग तिथं तुला पाहिलं म्हटलं हा काय ते चहा पितोय वाटते. हॉर्न वाजवला थांबला होता तिथे. बघा अरे यार, हा कुत्र्याचं काय? येते ते. बसून जा अवयू, मला माहिती तू थोड्या वेळाने बसणारच आहे. प्रीतम बघ ना, आमचं कार्ट पण आहे. भरपूर मजा मस्ती करून झाल्यानंतर आम्ही आलो रूमवर आणि सर्वात आधी मी अव्यूसाठी दाल खिचडी ऑर्डर केली होती. आणि दाल खिचडी त्याचं नेहमीपासूनच फेवरेट फूड आहे, तो खूप एन्जॉय करून खातो. आणि आज आमच्या सगळ्यांचं खूप पोट भरलं होतं, कारण आमचं जेवण भरपूर उशिरा झालं होतं. 2:30ला आम्ही गेलो, 3:30पर्यंत जेवण झालं होतं आणि आम्ही सगळ्यांचंच पोट खूप भरलं होतं. म्हणून आम्ही ऑलरेडी घरूनच डिसाईड करून आलो होतो की एक टाईम ना आपण मस्त बीचवर बसून जे आहे आपला कच्च्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवूया. आणि त्याचं सामानसुद्धा आम्ही सगळं घेऊन आलेलो. दुपारचं जेवण तर हेवी झालं होतं आणि रात्री काहीतरी लाईटच हवं होतं, म्हणून आम्ही तोच प्लॅन एक्झिक्यूट करायचा डिसाईड केलं होतं. मी अव्यूला छान असं पोटभर जेवण भरवलं
आणि त्यानंतर आम्ही कच्च्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवायला घेतलं. तर आज आम्ही निधीच्या स्टाईलने बनवणार होतो, ज्यात आपण मँगो पण घालणार होतो आणि त्याचबरोबर दालिया आणि थोडेफार शेंगदाणे वगैरे जे मी सकाळी तळून आणले होते ते सुद्धा घालणार होतो. आता हा डबा आम्हाला एवढा त्रास दिला या डब्याने आम्हाला लिटरली, कारण तो ओपनच होत नव्हता. मी त्याला आय थिंक जास्ती गच्च बांधलं असेल त्यामुळे, पण फायनली आमच्या खूप प्रयत्नानंतर तो डबा ओपन झाला. आणि अव्यूची इथे एवढी मस्ती सुरू होती, त्यांनी चुकून बाबांना चावलं पण मस्तीमध्ये. पण प्रीतम इतका हंबल आहे की तो कधीच अव्यूवर हात उचलत नाही. कधीतरी माझ्या हातून एखादी वेळा त्याने मार खाल्ला असेल, मार म्हणजे एखादी झापडच मारते, असं आम्ही त्याला कधीच मारत नाही. आमचं म्हणजे इतकं पेशन्स लेवल माझं पण वाढलं आहे बाळ झाल्यानंतर. आणि प्रीतम तर तसंही बाय नेचरच तो खूप हंबल आहे. चला असो, आता आमचा इथे कच्च्या मुरमुऱ्याचा चिवडा मस्त असा रेडी होता. आम्ही सगळ्यांनी पोट भरून खाल्लं. पण हा एक गोष्ट तुम्हाला सांगायचं होतं की निधीकडे ना थोडंफार फरसाण वगैरेचे वेगवेगळे टाईप होते, आम्ही ते पण आणले होते यामध्ये. मग शेव, त्यामध्ये पापडी आणि मग बुंदी हे सगळं पण घातलं होतं. आणि आम्ही सगळ्यांनी बसून मस्त मुरमुऱ्याचा चिवडा एन्जॉय केला. तसं तर आम्हाला हे सगळं बीचवर बनवायचं होतं, पण आता बिकॉज ऑफ इव्हिनिंगपर्यंत ना पाणी भरपूर आपल्याकडे येऊन जातं बीचचं, आणि तिथे अजिबात जागा नव्हती. मागल्या वेळेस आम्ही सकाळी गेलेलो त्यावेळेस भरपूर पाणी मागे होतं, ती भरती आणि ओटी होते ना तशा टाईपचं काहीतरी होतं, त्यामुळे ते काही आम्हाला तिथे नाही बनवता आलं. आणि म्हणून मग आम्ही रूममध्ये येऊन मस्त फ्रेशनअप झालो आणि त्यानंतर हे सगळा प्रोग्राम आमचा केला. पण टेस्ट वाईज ऑसम होतं, म्हणजे मी हा मुरमुऱ्याचा चिवडा रोज खाऊ शकते, इतकं छान झालं होतं. आणि तिने भाजलेला पोहासुद्धा त्यात घातला होता, आणि तिच्या टाईपचा हा मुरमुऱ्याचा चिवडा मी कधीही नाही विसरणार, एवढा तो टेस्टी झाला होता. आता सगळ्यांनी खाल्लं, मी पण खाल्लं, आणि थोडीफार दाल खिचडी उरली होती. आता मला ते सुद्धा खायचं होतं, कारण उद्यापर्यंत ते खराब झालं असतं. आम्ही एवढा चिवडा बनवला आणि मी तुम्हाला सांगते की तो थोडाच उरला होता, एवढा आम्ही गच्च पोट भरून ते खाल्लं होतं. ऑलरेडी पोट भरलं होतं, पण तो टेस्ट वाईज इतका छान होता ना की असं वाटत होतं खात राहावं. त्याची आंब्याची कैरी वगैरे आपण घातली होती ना, त्याच्यामुळे त्याचा टेस्ट खूप एन्हान्स झाला होता. आणि याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुमच्याशी नक्की याची रेसिपी लवकरात लवकर शेअर करेल. त्यानंतर आम्ही तिथे किटकॅट शेक, ओरिओ शेक आणि एक स्ट्रॉबेरी शेकसुद्धा मागवला होता, जो की ऑलमोस्ट 1 ते 1.5 तासानंतर आला. म्हणजे लिटरली आम्ही झोपण्यावर आलो होतो की बस आता झालं, आपली कॅपॅसिटी आजच्या दिवसाची संपली आहे, आता सगळ्यांनी झोपायचं. आणि त्यावेळेस तो शेक आला, कारण आम्ही आधीच ऑर्डर दिली होती त्यामुळे तो खूप उशिरा आला. त्यासाठी आम्ही कंप्लेंट पण करणार होतो आणि कॅन्सलच करणार होतो, पण त्यांना फोन केला की ते म्हणत होते की निघालाय म्हणून. माझा जो स्ट्रॉबेरी शेक होता तो वर्स्ट होता, पण बाकीचे दोन्ही होते किटकॅट शेक आणि ओरिओ शेक, तो खूप छान होता. पण हा खरंच वर्स्ट होता, म्हणजे लिटरली अति गोड होता आणि मला पूर्णपणे तो सिरपचा जो फ्रॅग्रन्स स्मेल असतो ना तोच येत होता. पण या दोघांचा खूप छान होता. नाही पिऊ, माझा आहे माझा आहे माझा आहे. मेरी माँ रोज 1 घंटा जॉगिंग करते हैं. प्लीज सिमी बोल सकती है. Mommy finger, where are you? Mira, how you do? Uta. रात्री आम्ही सगळ्यांनी छान अशी झोप घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठून बघितलं तर बाहेरच्या साईडला ना मला समुद्र दिसत होता. खूप छान वाटत होतं. मॉर्निंगचे वाईब्सच काही वेगळे असतात. आम्ही 8-8:30च्या ड्युरेशनमध्ये उठलो होतो आणि रात्री प्रचंड थकलो होतो, त्यामुळे जसं आम्ही सगळे पडलो तसं झोपही आम्हाला काल लागून गेली. अव्यू सकाळी उठायलाच रेडी नव्हता, पण प्रीतमने त्याचं फेवरेट गाणं म्हटलं आणि मग अव्यू लगेच उठला. किस्सी कर लवकर, किस्सी कर, किस्सी कर, किस्सी नाही करत. आमचं 10:30चं चेकआउटचं टायमिंग होतं, पण आम्ही 9:30लाच तिथनं निघालो, कारण आमचं असं होतं की जास्ती ऊन पुढे लागू शकते आपल्याला, आणि आपण नाही म्हटलं तरी 3 तास पकडतो, पण 4 तास त्याच्यावर लागतोच. कधी ट्रॅफिक लागलं, कधी काही लागलं तर वेळ लागतोच. आणि म्हणून आम्ही 9:30लाच तिथनं रिटर्न घराकडे निघालो. आणि आम्हाला कुठेतरी थांबून अर्धा-पाऊण तास नाश्ता करायला वगैरे पण लागणारच होता, आणि म्हणून ते पण एक रिझन होतं की आम्हाला लवकर घरी जायचं होतं. आणि याच्याही पेक्षा खूप महत्त्वाचं आणि खूपच जास्ती महत्त्वाचं एक रिझन होतं, जे मी तुम्हाला आता
आत्ता नाही सांगू शकत, पण फॉर शुअर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आणि त्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो, मस्त असा नाश्ता वगैरे करून घेतला. टेस्ट एवढा म्हणजे छान नव्हता, ओके होता, पण आता मॉर्निंगला आपण आणखी काय चांगलं एक्सपेक्ट करू शकतो. सो तिथे आम्ही छान असा नाश्ता करून घेतला. अव्यूने पण नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही घराकडे निघालो. आय होप की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन खूप सिम्पल होतं आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सुद्धा छान छान तुमचे कमेंट्स देऊन जा. चला तर भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर.